जिल्ह्यातील अनेक महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी हे मराठी बोलत नाहीत। महाराष्ट्र नाव असलेल्या बँकेत नोकरी करतात, पण त्यांना मराठी बोलता येत नाही। तर दुसरीकडे अनेक तरुणांनी शासकीय योजनांची प्रकरणे लांबली आहेत, त्यामुळे राज्यातील तरुणांवर अन्याय होतोय। हा अन्याय परप्रांतीय अधिकारी करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र बँकेचं नाव बदलून परप्रांतीय बँक असं ठेवावं अशी मागणी करत मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर निदर्शने केली। त्यानंतर बँक व्यवस्थापकांना मागण्यांचं निवेदन दिलं। तानाजी सावंत म्हणाले, महाराष्ट्र बँकेच्या नावात महाराष्ट्र हा शब्द आहे, शिवाय बँकेचा व्यवसाय हा महाराष्ट्रात आहे, परंतु बँकेतील जास्तीत जास्त कर्मचारी आणि व्यवस्थापक अमराठी आहेत। त्यांना मराठी भाषा समजत नाही आणि बोलताही येत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना आपल्या बँकेशी व्यवहार करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन देखील केलं जातं। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देता येत नसेल व बँकेतील व्यवहार मराठीमध्ये करता येत नसेल तर आपण बँकेचं नाव बदलून परप्रांतीय बँक ठेवावं। तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, या योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो, पण महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक प्रकरणे नाकारली असल्याचे चित्र आहे। तशा तक्रारी तरुणांच्या आल्यात, या प्रकरणी तातडीने बँकेने सुधारणा करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा तानाजी सावंत यांनी दिलाय। आज महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आम्ही इथं आलो होतो। या ठिकाणचा आम्ही कारभार पाहिला तर या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाही आहे। या ठिकाणचा मॅनेजर अमराठी, परप्रांतीय, ही महाराष्ट्रीयन बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं नाव आणि या बँकेचे जवळजवळ 90-95% मॅनेजरच अमराठी आहेत, हिंदी भाषिक आहेत। सदरची ही बँक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे, शहराबरोबरच। या ठिकाणी शासनाच्या योजना येतात, शेतकऱ्यांच्या योजना येतात, अनेक योजना असतात, पण इथले मॅनेजर अमराठी असल्यामुळं त्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना घेता येत नाही आहे। आणि ह्या अशा प्रकारे महाराष्ट्रातलीच बँक असून, महाराष्ट्र नाव असून, इथं जर अमराठी लोक कामाला असतील किंवा हिंदी भाषिक लोक, हिंदी भाषा चालत असेल, इंग्लिश भाषा चालत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज आम्ही या मॅनेजरला भेटलो, त्या मॅनेजरला आम्ही काही बोललो ते समजलंच नाही। त्याला विचारलं, तुला काही समजते का? तर काहीही समजत नाही। जर आम्ही बोलून जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसांची काय व्यथा असेल? आम्ही यांना 10-15 दिवसाची मुदत दिलेली आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या बँका तुमच्या आहेत, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या अमराठी मॅनेजर किंवा कर्मचारी काढून टाका, मराठी लोक घ्या। का महाराष्ट्रात लोक शिक्षण घेत नाही आहेत का? मराठी तरुण शिक्षण घेत नाही आहेत का? महाराष्ट्रात माणसंच नाही आहेत, मग कशाला पाहिजेत हे परप्रांतीय अमराठी? तर हे सर्रास चुकीचं आहे। कालच पाडवा मेळाव्यात साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो होतो की मराठी भाषेचा वापर करावा म्हणून, पण या ठिकाणी वेगळं भयावह चित्र दिसलं आम्हाला आणि याचा बदल नाही झाला तर यानंतर आम्ही हा बँक ऑफ महाराष्ट्रचा बोर्ड आहे, तर यानंतर बँक ऑफ परप्रांतीयाचा बोर्ड मनसे लावल्याशिवाय राहणार नाही।